आदी विचाराच्या माते फिरून दगडाचा वर्षाव केला होता तो खरा बाबासाहेबांना लागला आणि बाबासाहेब चौधार तळ्यामध्ये उतरून वंजळीने पाणी घेत होते। त्या रक्ताचे थेंब त्या पाण्यामध्ये पडताच उसळल्यालं तळ लाटा मारत मारत बाबासाहेबांना नव्हे तर सर्व मानवाला सांगत होतं की या बाबासाहेबांनी आज मला शुद्ध केलं, अरे त्या मला अभिमानी। असे चौधार तळे बोललो, अशा शब्दाला जन्म आम्ही दिले। मित्रांनो, मला एक आठवण झाली, बाबासाहेबांचं गीत वामन दादा कर्डकरांचं लेखणीतून आलेलं स्वर सम्राट आवाजाचा बादशाह प्रल्हाद दादा शिंदे यांनी गायलं होतं आणि त्या गीताची मी एक फरमाईश थोडीशी आपण बघू येते का, नाही जरी आलं तरी टाळ्या वाजवा, वाईट म्हणू नका। मी आपल्या समोर सादर करतो, कारण कोमल पाटोळे माझी सून अशी आहे की जणू ऐश्वर्या राय अमिताभ बच्चनची सून बनून घरी आली आणि तसंच मला आनंद एकदा स्वप्नच पडलं होतं तसं, आणि म्हणून मी आनंदात आहे। माझा वारसा पुढे न्यायला लागली, मला अगदी आनंद आहे या गोष्टीचा। तिच्या नावाने एकदा जोरदार टाळ्याचा आवाज झाला पाहिजे मित्र। चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया। चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा पंख पांगराया होता माझा भीमराया, पंख पांगराया होता माझा भीमराया, पंख पांगराया होता माझा भीमराया। चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया माझा भीमराया, माऊलीची माया होता
गोट खाया होता